तिला जो पीसीओडीचा जो फीडबॅक आलेला आहे तो जबरदस्त आहे. आज ते पॅड वापरत आहे ती आणि महिन्याच्या महिन्याला तिचे पिरियड्स येत आहेत. जे तिचे 6-6 महिने 5-5, 6-6 महिने पिरियड्स येत नव्हते, ते तिला आता दर महिन्याला येत आहेत. तर या कंपनीमध्येच माझ्या कॅल्शियमचा खूप मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ऑल टोटल ही गोळी घेत होते आणि माझा जो स्पॉन्डायलिसिसचा जो प्रॉब्लेम होता, तो पण पूर्णपणे निघून गेलेला आहे. आणि ऑल टोटलमुळे आज मी खूप छान अशी इकडे-तिकडे फिरू शकते. तर ऑल टोटलला आणि प्रोविंग्स आणि जे काही प्रॉडक्ट मी आजपर्यंत वापरलेले आहेत, जसं की हेल्थ फोर्स सुद्धा मी माझ्या पित्त ॲसिडिटीसाठी घेत आहे. तर त्यामुळे सुद्धा मला खूप छान असा फरक पडत आहे. आणि फिमेल चॉईस सुद्धा मी घेतलेली आहे. आणि आताची जी आपली जी फूड सप्लिमेंट आहे, अल्कोरिच ती सुद्धा मी घेतलेली आहे. अगं तुला तर पण बघा मिळाली. आपण स्वतः आधी यूज केल्याशिवाय आपण दुसऱ्याला त्याचे फीडबॅक नाही देऊ शकणार काय आहे. तर पार्ट प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कुठलाही रोग येऊ नये म्हणून आधीच आपण काय करायचंय, स्वतःला सेफ ठेवायचंय आणि त्यासाठीच आपल्याला आपले प्रॉडक्ट आधी वापरायचे आहेत, यूज करायचे आहेत, खायचं आहे आणि इतरांना आपण द्यायचं आहे. म्हणजे आपण कॉन्फिडेंटली समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट सांगू शकतो. हां. तर सो मच सगळ्यांना आणि आपल्या कंपनीचे सी-एम-डी, एम-डी शिंदे सर, ग्रेट लीडर्स माझ्या. तसेच आपले जे कंपनीचे जे आपले डॉक्टर धनंजय पाटील सर आहेत, त्यांना पण नाही भेटलं. येस वैष्णवी मॅम. ओके. येतोय आवाज माझा? हो, येतोय. ओके. हॅलो, मी वैष्णवी लांजेकर टीम विनर्स मधून आहे आणि मला माझा छान असा एका कस्टमरचा रिझल्ट द्यायचा आहे. तर त्याला फिशरचा प्रॉब्लेम होता ऍक्च्युली. तर त्यांना मी आपली पायलॉईल सजेस्ट केली होती. गणपतीच्या टायमापासून ते त्याचं आपली पायलॉईल आणि ऑल इन वन घेत आहेत. तर त्यांना पहिल्या ह्याच्यातच रिझल्ट चांगला मिळाला आणि त्यानंतर फिशरच्या ज्या फोडी आल्या होत्या त्या सगळ्या क्लीन झाल्या. पण त्यांना ते पूर्ण मुळापासून काढायचं म्हणून त्यांनी माझ्याकडे अजून सजेस्ट मागितल्या होत्या. तर दुसरी गोळी पण त्यांनी घेतली दुसऱ्या महिन्यामध्ये आणि म्हणजे मला ह्याच्यापेक्षा अजून पॉवरफुल कुठली गोळी असेल तर सांगा. तर मी त्यांना आपली अल्कोरिज सजेस्ट केलेली. पण अल्कोरिज घेतल्यानंतर त्यांना एक 8 दिवसानंतर थोडासा त्रास जाणवला होता. कारण त्यांचं पार्ट्या वगैरे झाल्या होत्या. त्याच्यामुळे ते गरम खाणं-पिणं, तेलकट-तुपट सगळं झालेलं. तर त्यांना म्हटलं तर 8 दिवस थोडे 15 दिवस ते थांबवा आणि आपल्या पायलॉईलच चालू ठेवा सध्या. त्याच्यानंतर तो जरा गॅप भरून झाला का मग परत चालू करा. तर त्यांनी पायलॉईल तर घेतल्या 2 टॅब्लेट्स करून. त्याच्यानंतर त्यांनी आता तिसरी सुद्धा त्यांची संपत आली पायलॉईलची. तर त्यांना पूर्णपणे ते बरं झालंय. मग त्यांनी त्याच्यानंतर आपली अल्कोरिज पुन्हा चालू केली. तर त्यांच्या डोक्यावर इथे मिडलला जे केस पूर्णपणे टक्कल पडलं होतं. तर अल्कोरिजने त्यांना पूर्ण ते टक्कल भरलं. तर ते बघून सगळे चकित झाले, की "अरे तू काय करत आहेस? की तुझं एवढं सगळं टक्कल पूर्ण भरलंय ते." त्याच्यामुळे त्यांनी मला फोन करून सांगितलंय, की मला अजून लोकांनी विचारतायत, की "तुझं हे कसं टक्कल भरलं ते?" तर त्यांना आता भरपूर ऑर्डर्स आल्यात त्याच्या, की आम्हाला अल्कोरिज हवी आहे म्हणून. तर खूप चांगला होता आणि आज मी त्यांना स्वतः फोन केला, तर ते बोलले, "खरंच खूप छान आहे ती गोळी." आणि म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच चांगल्या आहेत आणि अल्कोरिज तर खूपच छान आहे. त्याच्याने सगळ्यांना जर चांगले रिझल्ट येतात, तर मी नक्कीच सगळ्यांना सजेस्ट करेन. तर म्हटलं ठीक आहे. पण हा एक सुंदर फीडबॅक तुमचा मला आलेला आहे आणि अजून भरपूर डिमांड वाढले आणि अजूनही काही अजून आलेले आहेत. अल्गोरिथमचे पण आलेत आणि शिवाय आपले पॅड्स वगैरे ते त्याच्याही आलेत. पण मॅम मला एक विचारायचं तुमच्यासाठी एक, की माझ्याकडे एक असं पेशंट आलंय, की त्याच्या लघवीच्या म्हणजे आतल्या साईडला आपल्या माती गोळा होते. कळलं. आणि तिला तिथे खाज वगैरे युरिनच्या आपल्या जागेवर तिला खाज वगैरे येते. तर त्यांना मी सजेस्ट केलंय, की माती झाली म्हणजे ते एका साइडचं ऑपरेशन झालेलं आहे. तर ती माती काढली गेली आहे. मग ती कशामुळे म्हणजे आपला स्टोनमुळे किंवा असं काय असेल का? तर मी त्यांना कॅरिगर सजेस्ट करू का? असं मी तुम्हाला विचारून घेते. कारण उद्या मला त्यांना सांगायचंय. आणि मी आपला प्रोटीन स्प्रे पण आहे मॅडम.
काय ते स्प्रे पण सांगितलंय मी, की ती खाज वगैरे येते ती स्प्रेचं आपलं काम करेल. पण ती माती जी आहे, ती त्यांना ना दोन्ही साइडला कधी या साइडला, कधी त्या साइडला असं होते दोन्ही साइडला. एका साइडची तर त्यांनी डॉक्टरांनी ऑपरेशन करून माती काढली आहे. कारण जे पाणी आजकाल येतं त्याच्यामध्ये गाळ असतं आणि ते पाणी ते तसंच पितात. त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. तर आपलं कॅलिक्युअर सजेस्ट केलं तर चालेल का? की जेणेकरून ती माती बाहेर येईल. याबद्दल बोलावं लागेल आपल्याला वैष्णवी मॅम. आपण बोलू यावर. हां? तर मला आपण त्यांना आपल्या उद्या लीडरशी बोलू. पाहिजे अ, प्रोडक्ट. कारण हा असा साधा आणि ह्याचा नाहीये ना विषय. त्यामुळं आपल्याला तिथून होणारं इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात आहे. ते आपल्याला जरासं हे करावं लागेल. बोलावं लागेल. ओके? चालेल, वैष्णवी चालेल. मॅम? हां, हां. येस. थँक यू थँक यू. वैष्णवी मॅम. खूप छान असा फीडबॅक दिलेला आहे तुम्ही. मस्त आपले प्रॉडक्टच खूप छान आहेत. मस्त, मस्त. थँक यू सो मच. तृप्ती मडकईकर मॅम, तुम्हाला अनम्यूट करते. बसू. येस तृप्ती मॅम. घरी जाऊ शकतो. अच्छा, ते जा ना पटकन. मी तृप्ती मडकईकर मानसी पट्ट्याने टीम विनर सोडून आहे. माझा फीडबॅक असा आहे की मी ॲलोवेरा जेल यूज केलंय आणि त्याचा मला माझ्या पायांना खूप खाज यायची आणि इतकी खाज यायची की मी त्याच्यावरती भरपूर उपाय केले डॉक्टरांकडनं, पण त्याचा मला काही उपयोग झाला नाही. पण ॲलोवेरा जेल लावून माझी खाज कमी झालेली आहे आणि मला चांगला रिझल्ट मिळाला त्याचा. तर मी माझ्या मुलीला आपले प्रोव्हिन्सचे पॅड वापरते. तर तिला पहिले भरपूर त्रास व्हायचा पिरियड्सचा. रेग्युलर नव्हते पिरियड्स, आता तिचे पिरियड्स पण रेग्युलर आहे आणि तिचं ब्लिडिंग पण नॉर्मल झालेलं आहे. बस एवढाच माझा फीडबॅक. थँक्यू व्हेरी मच मला बोलायला. येस, येस. तृप्ती मॅम, खूप छान तुमचा फीडबॅक आहे आणि तृप्ती मॅम आता कामाला लागलेल्या आहेत. खूप छान तृप्ती मॅम. बघा तुम्हाला आता कळलं असेल ना, जेव्हा हो. आपण आपले प्रॉडक्ट यूज करायला लागतो, तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला कॉन्फिडंटली सांगू शकतो. ऍक्च्युली मॅम मी एजन्सी जून महिन्यातच घेतलेली होती. पण मी पहिले स्वतःवर सगळे प्रोडक्ट ट्राय करते आणि नंतरच मी ह्याच्यात आता उतरले. मला जेव्हा चांगला रिझल्ट मिळाला तेव्हाच मी आता कामाला सुरुवात केली. येस, येस. नक्कीच. खूप छान. थँक यू सो मच तृप्ती मॅम. आता आपण दयानंद वाघमारे सर, तुम्हाला अनम्यूट करत आहोत. येस दयानंद सर. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. थँक यू. आवाज येतोय माझा मॅडम आम्हाला? येस सर. हा, मी दयानंद वाघमारे सप्टेंबर 24-25 मध्ये VR मोर कंपनीमध्ये जॉईन झालोय. तसं मला आजार काही नव्हता, तरी पण एक चांगल्या प्रोडक्टच्या बद्दल मला माहिती भेटली होती. प्लस काहींचं माझ्याकडे बरेचसे क्लायंट्स होते, त्यांच्या समस्या होत्या. तर मी सप्टेंबर 24 मध्ये कंपनी जॉईन झाल्यानंतर ऑक्टोबर मध्येच आपल्या 7ID ची मोठी मीटिंग होती विकास गोपाळ सरांची, तर ती मी जॉईन केली होती. आणि सरांना मी बोललो होतो की मला पहिले स्वतः प्रोडक्ट यूज करायचे आहेत, तरच मी स्वतः सांगू शकतो. मग त्यावेळेला सरांनी मला सांगितलं की तुम्हाला कुठली काही आजार वगैरे आहेत का? तर बोललो सर मला काही आजार नाही. तर सर बोलले तुम्ही फक्त अल्कोरिश यूज करा. सरांच्या सांगण्यावरती नंतर मी फक्त अल्कोरिश यूज केली. विथिन 1.5-2 महिन्यामध्ये मला हेअरफॉलचा जो प्रॉब्लेम होता तो माझा पूर्णपणे कमी झाला आहे. प्लस माझी 38 ची जी ब्रेस्ट होती ती 37 झालेली आहे. प्लस चेहरा देखील माझ्या बऱ्यापैकी ग्लो झालेला आहे आणि इंटरनल माझ्या हेल्थ लेवल देखील चांगली झालेली आहे आणि एनर्जी लेवल देखील जास्त चांगली आहे. तर मला फार प्रोडक्टचा रिझल्ट फार पॉझिटिव्ह आलाय आणि मला कंपनी जॉईन केल्याबद्दल फार कॉन्फिडन्स आहे आणि फार चांगले प्रोडक्ट्स आहेत. बाकी मला ऑल ओव्हर चांगले रिझल्ट आलेले आहेत माझ्या क्लायंट्स कडून आणि माझी चांगले जॉईनिंग देखील झालेले आहेत मॅडम. थँक्यू मॅडम मला तुम्ही बोलायची संधी दिल्याबद्दल. थँक्यू VR मोर. येस दयानंद सर. खूप छान तुमचा प्रॉडक्ट फीडबॅक आहे. तुम्ही काय करा, तुमचा एक व्हिडिओ बनवून द्या. तुमचे लीडर ओके कोण मॅडम. आहेत तुमच्याकडे देऊ शकता. हा, मी एक कोहिनूर टीम मधून आहे मॅडम. पूजा नलावडे मॅडम प्लस बाजीराव धनावडे हे माझे सिनियर्स आहेत मॅडम. खूप छान. मस्त. थँक्यू द्या मॅडम. तुम्ही थँक्यू तुमचा सो मच. फीडबॅक.
येस. ओके मॅडम, थँक्यू सो मच मॅम, उपयोगी थँक्यू. पडेल आणि खरोखर आपली ही जी अल्कोरिच आहे ती गोळी खरोखर खूप हो छान आहे मॅडम. आणि सर्वांना आज खूप एक क्लायंटचा फीडबॅक देखील आपल्या फीडबॅक सेशनमध्ये टाकला होता. त्यांना त्यांच्या ज्या बॉडीमध्ये पेशी असते, पेशी बनत नाही, ते कॅन्सरचे पेशंट्स होते. त्यांना वडिलांना मी ऍक्च्युली सप्लिमेंट दिले होते डायबिटीज बद्दल, पण त्यांना मी एक रिक्वेस्ट केली होती की तुमच्या डेली लाईफसाठी तुम्ही एक यूज करून बघा. त्यांनी अल्कोरिज घेतलं होतं. त्यांनी त्यांचा फीडबॅक देखील आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या ग्रुपमध्ये टाकला होता मी एक 4-5 दिवसापूर्वीच. त्यांनी मालसेकर म्हणून आहेत, ते अरुण मालसेकर म्हणून आहेत, ललित मालसेकर म्हणून आहेत. त्यांचा व्हिडिओ आपण फीडबॅक मध्ये टाकलेला आहे. त्यांनी देखील आपला फीडबॅक त्यांना दिलेला आहे मॅडम. फार सुंदर अल्कोरिज प्रोडक्ट आहे मॅडम, अमेझिंग प्रोडक्ट आहे. थँक्यू मॅम, थँक्यू मला बोलल्याबद्दल. येस येस. थँक्यू. थँक्यू सरांना, येस आपल्या धनंजय आपले जे डॉक्टर येस, आहेत सो मच सो त्यांना मच. खरोखर मी प्राऊड थँक्यू. मी प्राऊड, भरपूर प्राऊड आहे त्यांच्याबद्दल मॅडम, भरपूर प्राऊड आहे. दोघांबद्दल भरपूर प्राऊड आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. जागृती सिंग मॅम, तुम्हाला अनम्यूट करते. जागृती मॅम, जागृती मॅम. गुड इव्हनिंग मॅम. थँक्यू येस. मला खरंच बोलायला दिल्याबद्दल. थँक्यू. कारण की ना खरंच क्लायमेट खूप खराब होत चाललंय. ढग आणि पाऊस वगैरे खूप. हे बघा केवढं जोरात आवाज येतंय. मी म्हटलं माझं नाव लगेच यावं म्हणून. मला ना फीडबॅक अल्कोहोलिकचंच द्यायचंय आणि एक बालमित्राचं द्यायचं. अल्कोहोलिकचं मला ह्याचं द्यायचंय की माझ्या हसबँड आता ऑलमोस्ट मला असं वाटते 3 मंथ झाले कंटिन्यू खात आहेत अल्कोहोलिक. म्हणजे तेच त्यांना पण काही इश्यू नव्हतं. पण जेव्हापासून ते आता खायला लागलेत ना मॅम, त्यांची चहा म्हणजे मला असं वाटतं दिवसाला त्यांची 4-5 वेळा चहा असायची कंटिन्यू. पण आता ते अर्ली मॉर्निंग उठून पहिलं आपली अल्कोहोलिक खातात. ठीक आहे. त्याच्यानंतर हाल्फ ऑवर या 45 मिनिट्स नंतर तेही कॉफी पितात. म्हणजे अक्षरशः आम्ही त्यांना बोलतो ना, की चहा पाहिजे का? तर बोलतात नाही, नको. आणि दिवसामध्ये त्यांची हार्डली 1 किंवा 2 कॉफी होते. म्हणजे माझं इतकं अल्कोहोलिकबद्दल म्हणजे असं फीडबॅक इतका घरामध्येच इतकं छान आलंय ना मॅम, की म्हणजे मला पण ते आता जसे सर बोलले, धनंजय सर बोलले, की प्रत्येक घरामध्ये हे एक अल्कोहोलिक हा फूड सप्लिमेंट प्रत्येक माणसाने खायला पाहिजे. आणि सेकंड मी फटाफट बोलते सॉरी, कारण की क्लायमेट थोडं काय माहिती कधीही माझा नेट जाऊ शकतो. बालमित्राचं देते. आज 8 मंथ झाले. मी ऑक्टोबर 22 पासून जॉइन्ड आहे. पण मी जानेवारीपासून माझ्या बेबीला आपला बालमित्र स्टार्ट केलंय. म्हणजे माझ्या बेबीला ना इथे थंडी तुम्हाला माहिती आहे नॉर्थ साइडला किती पडते. म्हणजे अक्षरशः तिला डॉक्टरकडे म्हणजे सर्दी झाली तर डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर ते एक्सपेन्स तर असतंच Pediasureचं. म्हणजे Pediasure त्याला कंटिन्यू मी दिलेलं, पण त्याच्यात तिला काही फरक पडत नव्हतं मॅम. हात-पाय तिचे इतके कंटिन्यू दुखायचे. म्हणून मी बालमित्र स्टार्ट केलं. प्राजक्ता मॅमनी मला सांगितलं, की तुम्ही स्टार्ट करा. आपले व्ही-आर मोडचेच आहेत ते. आपलं टीम विनर्सचेच आहेत. तर त्यांनी मला ते सजेस्ट केलं. मी तिला 8 महिन्यापासून ते देते आहे. आणि तुम्हाला म्हणजे जितके पण आपले मेंबर आहेत, मी सांगू शकते, नजर नको लागू दे, टचवूड. 8 महिन्यापासून मी अजूनपर्यंत तिला एकदाही डॉक्टरकडे घेऊन नाही गेली आहे मॅम. आणि इतकी आत्ताची पण सर्दी गेली, तिला आत्ताही डॉक्टरकडे घेऊन नाही गेली आहे मी. आणि तिचे हात-पाय आणि म्हणजे इव्हन ती ऑफिस काय बोलते, स्कूलवरून जेव्हा येते ना, तेव्हा पण ती इतकी एनर्जेटिक असते ना, "मम्मा" तिचे पप्पा हे बोलतात, तू काय देतेय तिला?" एवढी एनर्जेटिक असते आपल्या बालमित्रमुळे. येस येस. म्हणून म्हणजे माझं एक काय म्हणणं आहे, की म्हणजे तुम्ही खूप ट्रस्ट करू शकता आणि माझं पर्सनली खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या घरामध्येच ऑलमोस्ट सगळेच अल्कोहोलिक खातात हे सांगते मी. आणि बालमित्र पण जे पण माझे फ्रेंड सर्कल आहेत, ज्यांचे बच्चे +2 आहेत या 3 आहेत, त्यांना मी रिकमेंड करते. फक्त हे 2 फीडबॅक खरंच मला द्यायचे आहेत आणि मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे दोघांचेही आणि मी टाकणार आहे आपल्या सोशल मीडियामध्ये मॅम. ठीक क्या आहे. आणि बात है थँक यू मला जागृती मॅम. बोलायला दिल्याबद्दल. आणि ती आता कसं आज आम्ही पटियालाला आलोय मॅम, तर ती तिच्या बुवाकडे आहे, आत्याकडे आहे. नाहीतर तिलाही बोलायला लावलं असतं ती खूप. आणि मला हर टाईम बोलते, "मम्मा मुझे बात करना है, मुझे बात करना है." पण आता ती तिच्या आत्याकडे बसली आहे, म्हणून ती आता नाहीये. आणि ते थोडं क्लायमेट खूप खराब चाललंय सध्या इकडे. पाऊस वगैरे पडते म्हणून मी तिला बोलायला नाही दिलं. नाहीतर मी आता लवकरच व्हिडिओ बनवणार आहे मॅम. येस. थँक यू विकास सर, थँक यू प्रिया मॅम.
आणि खरंच आपले प्रॉडक्ट्स खूप छान आहेत आणि हर हर घरामध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे मला तर माझं पर्सनल एक्सपिरियन्स खूप छान आहे. तर तुम्ही हे बघा, की 1 वर्षापासून मी तिला डॉक्टरकडे घेऊन नाही गेली आहे. म्हणजे इतकं छान प्रॉडक्ट्स आहेत आपले मॅम. येस, येस, येस. थँक यू सो मच मॅम बोलायला दिल्याबद्दल. येस, येस. थँक यू. थँक यू ज्योत्स्ना येस. मॅम. थँक यू विभूती मॅम. चला बाय. थँक यू अमृती मॅम. खूप छान वाटलं तुझा अ, जो फीडबॅक ऐकून आणि त्या पंजाबमध्ये आहे आणि बघा आपले येस आणि असे खूप छान पाऊस पडतोय, खूप पाऊस हो, पडतोय. हो. दिल्लीमध्ये पण खूप पाऊस पडतोय. ॲक्चुअली आमचे पण लोकं आहेत दिल्लीमध्ये. ओके ते मॅम. सांगतायत पाऊस खूप पडतोय म्हणून तिकडे. तर थँक यू सो मच. येस, येस. येस मॅम. खूप थँक यू मॅम. थँक यू. लवकर भेटू मॅम. येस, नक्कीच. अ, बाजीराव धनवडे कोण आहेत? त्यांना मी अनम्यूट केलंय. तर नमस्कार मॅडम. येस, थँक माझं नाव बाजीराव येस. धनवडे आहे आणि मला खूप आनंद वाटतो की आज मी मीटिंग मध्ये म्हणजे माझा जो अनुभव आहे आणि ते तुम्हाला शेअर करण्यासाठी तुम्ही मला परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि खास सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जशी आता हे नेटवर्क आपलं जे आहे नेटवर्क कंपनी त्याच्या अगोदर पण मी बऱ्याच नेटवर्किंग कंपनी बघितल्या. पण विकास सर आणि प्रिया मॅडमनी जे म्हणजे जे काम करण्याची पद्धत आहे ना ती खरंच मी कुठल्याच कंपनीमध्ये बघितली नाही. त्यांनी खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांना एकाच नजरेने बघतात. असं नाही की बाबा तो सिनियर आहे तर मी त्याच्याशी ते व्यवस्थित म्हणजे बोललं पाहिजे आणि तो खाली डाऊन लाईनला मी त्याच्याशी कसं बोलू. कधीच नाही त्यांनी भेदभाव केला. आज मी त्यांना ज्या आता ह्याला साताऱ्याला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ज्या म्हणजे मीटिंग मध्ये ज्यावेळी बघितलं ना अक्षरशः त्यांच्या जवळ म्हणजे असा मी फोटो काढला ना वाघमारे सर आणि मी होतो. पण तो जो अनुभव आहे ना लाईफ मध्ये मी कधी विसरणार नाही खरंच. आणि जे प्रोडक्ट आता मी माझ्या मिसेसला मी अल्कोरिज देतो, झिरो पीठ देतो, परत पॅड वापरते आणि तिला जो अनुभव आला ना खरंच सगळ्यात बेस्ट आहे आणि तो मी सगळ्यांना आता शेअर करतो. म्हणजे माझ्या रिलेटिव्ह मध्ये यांना सगळ्यांना सांगतो. माझ्या भावाच्या मुलीला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे. तिला मी लिव्ह केअर वगैरे चालू केलेलं आहे आणि चांगला रिस्पॉन्स भेटतो तिथून. त्या नॅचरल म्हणजे आपले जे प्रोडक्ट आहेत त्याच्याकडून 100% त्याचा रिझल्ट येतो. मला खूप बरं वाटतं की आज मी ह्या कंपनीमध्ये काम करत आहे आणि मला ह्याच्यामध्ये भरपूर आनंद येतो काम करण्यासाठी. आणि जेवढे माझे आता कलिग आहेत, माझे डाऊनलाईन आहेत, त्यांना जेवढं होईल तेवढं सपोर्ट द्यायचा मी प्रयत्न करेन. आणि खरंच धन्यवाद तुम्हाला पण की तुम्ही मला 2 शब्द बोलण्यासाठी दिलेत. मी आभारी आहे तुमचा. थँक्यू. थँक्यू. हॅलो, आवाज आला का मॅडम? तुमचा आवाज येत नाही मला ऍक्च्युली. हॅलो. हां सर. तुम्ही अल्कोरिज घेताय का? नाही माझे ऍक्च्युली मिसेसला अल्कोरिज, झेरोफिट आणि एक आपलं बेरीज आणि दुसरं व्हेरी पॅड गुड. यूज करतो ओके, आम्ही घरात. तर चांगला रिझल्ट भेटला तिला. ओके, ओके. थँक यू सर. येस. अश्विनी म्हात्रे कोण आहे? त्यांना मी अनम्यूट केलंय. अश्विनी मॅम? येस. हॅलो, नमस्कार. माझा आवाज येतोय का? हो, येतोय, येतोय. नमस्कार, मी अश्विनी म्हात्रे. विरार येथून आहे. आज सगळ्यांचे खूप छान-छान फीडबॅक बघून मलाही राहावेना की बोलावसं वाटलं. म्हणून मी माझा स्वतःचा एक पर्सनल असा एक फीडबॅक तुमच्यासमोर शेअर करते. खरं तर सर्वात पहिल्यांदा आपले माननीय विकास गोपाळ सर, प्रिया मॅम आणि आपले डॉक्टर धनंजय पाटील सर ह्यांना खूप खूप धन्यवाद आपल्या कंपनीला की ज्यांनी इतके अतिशय सुंदर मौल्यवान प्रोडक्ट्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिले. खरोखर आपण खूप भाग्यवान आहोत की आपण VR मोडशी कनेक्टेड आहोत. कारण इतके सुंदर प्रोडक्ट्स मी आजपर्यंत कुठेच पाहिलेले नाही आहेत. किती रिझल्ट आणि किती फीडबॅक द्यावे, जेवढे द्यावे ते कमीच पडत आहे.
इतके सुंदर सुंदर फीडबॅक आहेत. माझ्या डाउनलाईन मधनं पण खूप चांगले चांगले फीडबॅक्स येत आहेत. पर्सनली मी गेस्टना सुद्धा सांगते, सजेस्ट करते की तुम्ही हे वापरून बघा. आधी तुम्ही वापरून बघा, स्वतः वापरून मग मला रिझल्ट सांगा आणि मग तुम्ही जॉईनिंगसाठी रेडी व्हा. आणि खरंच त्यांनी वापरल्यानंतर त्यांना रिझल्ट येतोय आणि ते स्वतःहून जॉईनिंगसाठी रेडी होत आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आपल्या जॉईनिंग्सही त्याच्यामुळे वाढत आहेत त्या प्रोडक्ट्समुळे. इतके सुंदर प्रोडक्ट्स आहेत. आत्ताचा माझा म्हणजे लेटेस्ट आहे तो म्हणजे फीडबॅक म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये विरारला मी आमच्या समोरच्या ताई आहेत त्यांना वेट लॉस साठी त्यांनी मला विचारलं होतं. मग मी आपल्या प्रोडक्ट त्यांना सविस्तर माहिती त्यांना दिली होती, सजेस्ट केलं होतं. तर त्यांनी म्हटलं की ताई हे खरंच चांगलं आहे ना. मी म्हटलं तुम्ही 100% माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही हवं तर पुन्हा किट वापरू नका. एक बॉटल वापरून बघा. तुम्हाला काय रिझल्ट येते तो फक्त तुम्ही बघा. मग त्यांना मी आपलं सेल्युलाइट जेल दिलं आणि आपली एक 0 फिटची बॉटल त्यांना दिली होती. तुम्ही महिनाभर वापरून बघा. मी ठीक आहे मग मी तुमच्यावरती विश्वास ठेवून काही मी एक बॉटल वापरून बघते. मग त्यांनी ती बॉटल वापरली आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा, काही पथ्य थोडीशी तुम्हाला पाळावी लागतील. एक्सरसाइज करत असताना वॉर्मअपला जाण्याच्या अगोदर तुम्ही सेल्युलाइट जेल लावून वॉर्मअपसाठी गेलात, एक्सरसाइज करण्यासाठी गेलात, अजून रिझल्ट चांगला येईल. अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या पॉइंट्स गोष्टी पण त्यांना क्लिअर करून सांगितल्या. आणि आश्चर्य म्हणजे आता परवा दिवशी त्या ताई मला इथेच आमच्याच सोसायटीमध्ये आल्या होत्या आणि मला पर्सनली भेटल्या की म्हणाल्या ताई तुम्ही मला काय दिलं होतं. मी म्हंटल काय दिलं होतं. तुम्हाला जो किट मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं ना 0 किट होळी दिली होती. अरे काय तुमचं प्रोडक्ट आहे ताई खरंच छान आहे हा. म्हटलं काय झालं ग. अहो माझं 2 किलो वजन कमी झालं. आता हा फक्त मला 1च महिना झालाय. माझा 1.5 महिना अजून म्हणजे अर्धा महिना बाकी आहे माझी गोळी घ्यायची. तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला हे पूर्ण किटच हवं आहे आणि मी जॉईनिंगसाठी पण रेडी केली आहे. तो एवढं सुंदर प्रोडक्ट जर तुम्ही अवेलेबल करून देत असतील तर नक्कीच मला विचार करायला हवा. तर मग बाकीच्या सगळ्या प्रोडक्ट्सची त्यांना इन्फॉर्मेशन दिली आणि ते सुद्धा आता जॉईनिंगसाठी रेडी आहे. म्हणून म्हणते की खरंच किती धन्यवाद द्यावे आपल्या कंपनीला तेवढे कमीच आहेत. खूप छान प्रोडक्ट्स बनवले. खूप सुंदर. थँक सो मच मॅम की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. थँक सो मच मॅम. थँक्यू अश्विनी मॅम. मस्त छान फीडबॅक. आपण आता सीमा भोसले कोण आहेत त्यांना आपण अनम्यूट करत आहोत. सीमा भोसले मॅम. नमस्कार मॅडम, येतोय आवाज? हो येतोय येतोय. नमस्कार. मी कुठून सुरुवात करू हेच मला कळत नाहीये. 3 फीडबॅक द्यायचे आहेत मला. ऑल टोटल, अल्कोरिच आणि लायनर. तिन्ही पण मी ज्या दिवसापासून सुरुवात केली ना त्या दिवसापासून रिझल्ट आहे. लायनर घेते, मला रात्री 3-3, 4-4 वेळा बाथरूमला उठायला लागत होतं. ते आता फक्त रात्रीतून 1 वेळेलाच उठते मी. माझी झोप सुद्धा होत नव्हती. एवढं छान फीडबॅक आहे त्याचा लायनरचा. शिवाय अल्कोरिच पण एवढी छान आहे, मस्त आहे ती पण टॅबलेट. आणि हे ऑल टोटल माझा उजवा हात ना पूर्णपणे म्हणजे हालतच नव्हता. आता पूर्णपणे पाठीमागं जातोय आणि एवढी दिवसभर मी फ्रेश असते ना. बस मी म्हटलं हे अगोदरच असतं. माझं मेन म्हणजे 8 ऑक्टोबरला ऑपरेशन झालं. माझ्या गर्भपिशवीला गाठ होती ती. त्याचं ऑपरेशन केलं होतं. त्याच्यात इन्फेक्शन झालं. परत 1 महिना मी सातारा सिव्हिलला होते. त्यावेळेला म्हटलं हे अगोदरच मला माहिती असतं तर माझं ऑपरेशन सुद्धा टळलं असतं. पण ठीक आहे, झालं ते झालं. आता इथून पुढे होऊ नये म्हणून आपलं प्रोडक्ट यूज करते मी. खूप छान आहेत प्रोडक्ट. थँक्यू मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस येस. खूप छान आपला प्रॉडक्ट फीडबॅक आहे आणि खरोखर आपल्याला ना खूप छान असे सगळ्यांनाच खूप छान असे फीडबॅक आलेले आहेत. तर थँक्यू सो मच सीमा मॅम. आता आपण रुपाली मॅम ना अनम्यूट करूया. रुपाली मॅम. येस. हॅलो मॅम. मॅम बोला. मला 3 फीडबॅक द्यायचे. एक पहिला द्यायचा आहे तो आपला शुगर किटचा द्यायचा आहे. माझी एक मैत्रीण आहे, बालमैत्रीण. ती अशीच माझ्या फेसबुकला व्हॉट्सअपला असल्यामुळे स्टेटस आपले नेहमी बघत असायची आणि तिला शुगर होती याचा काही मला अंदाज नव्हता. तर नेहमी ते स्टेटस बघून एका दिवशी तिने मला विचारलं शुगरसाठी खरंच रिझल्ट येतो का ग याचा.
तर म्हटलं हा अगं येतो. तर त्यावेळी तिने मला म्हटली, अगं मला डिलिव्हरीमध्ये शुगर डिटेक्ट झाली आणि आता ती कंटिन्यूच आहे. तर म्हटलं बघ एकदा ट्राय करून, तुला आवडलं तर प्रोडक्ट कंटिन्यू ठेव. तर त्याच्यामध्ये हा ठीक आहे मी घेते. मग 1-2 महिने तसेच गेले. त्याच्यानंतर तिला युरिन इन्फेक्शन झालं, खूप सारं युरिन इन्फेक्शन. त्याच्यात तिला काही केलं तरी फरक पडत नव्हता. तर परत तिने मला युरिन इन्फेक्शनचे आपले जे फीडबॅक आहेत ते मी स्टेटसला ठेवायचे. ते बघून परत तिने मला 1-2 महिन्यांनी परत मेसेज केला, "अगं खरंच याचा फरक पडतो की आपलं तुम्ही मार्केटिंग करताय?" तर म्हटलं, "अजिबात मार्केटिंग नाही, हे खरे फीडबॅक आहेत." मग तिने त्याच्यानंतर म्हटली, "ठीक आहे, एक किट मागव माझ्यासाठी, मग बघूया." आणि मग तिला मी तो किट दिला आपला शुगरसाठीचा जो शर्करा आदी आहे. त्या दोन्ही कॅप्सूल आणि आपला तो स्प्रे, फेमिनन स्प्रे हे दोन्ही दिले. आणि त्याच्यानंतर अगदी 3ऱ्या दिवसात तिचा मला मेसेज आला. अरे खूप छान रिझल्ट आहे. अगदी मी महिनाभर झोपले नव्हते रात्रभर. एवढा मला त्रास होत होता इन्फेक्शनचा आणि शुगरचा. आणि आता ह्या 3च दिवसात मला एवढं भारी वाटतंय. इन्फेक्शन तर कुठे गेलंच, पण किमान मी रात्री शांत झोपू शकते. हातापायाची जळजळ वगैरे होत होती. त्या सगळ्या त्रासातून आता ती मुक्त झाली. आणि आता गेल्या ह्या महिन्यामध्ये तिने आपल्याकडे जॉइनिंग केलं. पहिल्यांदा फक्त प्रॉडक्ट वापरायचे म्हणून घेतले होते. आता तिने स्वतः जॉइनिंग केलं. परत आता तिच्या आईसाठी आणि भावासाठी पण आता प्रॉडक्ट घेतेय. तर ते आहेत आपले अल्कोरिच आणि भावाची पण शुगरच आहे. तर त्याला पण ते शुगर किटच घेतलंय. तो एक आहे. प्लस माझ्या सोसायटीमध्ये हे स्टेटस बघूनच एका लेडीनी तिला पिरियड्समध्ये खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर त्रास व्हायचा. अगदी चक्कर येऊन पडायची ह्याच्यात पिरियड्समध्ये. तर एका दिवशी मला ती दिसली. तर मी म्हटलं, "काय होतंय गं तुला एवढं ऍडमिट करणं एवढं?" तर म्हटली, "नाही मला पिरियडमध्ये खूप त्रास होतो." तर मी म्हटलं, "ठीक आहे माझ्याकडे पॅड आहेत ते वापरून बघ तू." तर नाही हो पॅड काय जिकडून तिकडून सारखेच आणि कसे वापरायचे पॅड. मी तर चांगल्याच क्वालिटीचे पॅड वापरते. तर म्हटलं, "ठीक आहे तू चांगल्या क्वालिटीचेच पॅड वापरत असशील, पण माझेही वापरून बघ. जर तुला आवडले तर कंटिन्यू ठेव. माझी काही हरकत नाहीये." मग आपल्या गौरीच्या ह्याच्यात म्हणजे गणपतीच्या वेळेला गौरी असतात माझ्या घरी. तर त्यावेळेला मी हळदी-कुंकू ठेवलेलं. गौरीचं जागरण असतं त्या दिवशी. मग त्या हळदी-कुंकवाला काय गिफ्ट द्यायचं? तर मी सर्वांना लायनर आणि पॅड असं कोणाला लायनर दिला, कोणाला पॅड दिला. तर तिला मी बजावून पॅडच दिला, की बाबा तू पॅड वापर. अगदी माझ्याकडून हळदी-कुंकवाचं गिफ्ट म्हणून. तर मग त्याच्यानंतर तिला त्या महिन्यात जो तो त्रास होत होता, चक्कर येऊन पडायची किंवा काय, तो पूर्ण त्रास बंद झाला. आता ती आपल्याकडे कंटिन्यू करते. म्हणजे आपलेच प्रॉडक्ट वापरते. वरून तिच्या जावेला, तिच्या नंदेला त्यांना पण सांगितलं, की यांचे प्रॉडक्ट खूप चांगले असतात. मला आता ऍडमिट व्हावं लागत नाही. तो एक. अल्कोरिचचा पण खूप छान रिझल्ट आलाय. स्किन ग्लो झालीये, हेअर फॉल कमी झालाय. आणखी छान म्हणजे त्याचा फ्रेशनेस जाणवतो. हे मी स्वतः अल्कोरिच यूज करते. त्याच्यामुळे तो पण खूप छान रिझल्ट आहे. थँक यू मॅम. येस रुपाली मॅम, खूप छान. तुम्ही व्हिडिओ करून घ्या त्यांच्याकडून. तुमच्या हो मॅम. ज्यांना तुम्ही दिलेले पॅड होते ना, त्यांचा एक व्हिडिओ बनवून घ्या. आणि नक्की छान मॅम. असा फीडबॅक आपल्याला देता येईल. थँक यू हो रुपाली नक्की. मॅम. थँक यू. येस. आता आपण पूजा नलावडे मॅम तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. बोलू शकता पूजा मॅम. थँक्यू मॅम मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. व्ही आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला जेवढं धन्यवाद म्हणेल एवढं कमीच आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे जे सर आहेत आपले धनंजय पाटील सर, यांना पण खरंच मनापासून आभार की त्यांनी एवढे छान प्रोडक्ट्स लॉन्च केले आणि जबरदस्त रिझल्ट यायला लागले. आतापर्यंत खूप जणांचे रिझल्ट आलेत, खूप जणांचे फीडबॅक या ग्रुपला मिळालेले आहेत, ऐकलेले आहेत. आणि खूप छान वाटतं असे फीडबॅक ऐकल्यानंतर. का तर नुसते फीडबॅकच नसतात, तर त्या लोकांचे आशीर्वाद असतात, ते आपल्याला मिळत असतात. आणि त्याच्याबरोबर नुसते आपल्यालाच नाहीत तर आपले MD, CMD, परत आपले सर यांना सर्वांनाच ते आशीर्वाद मिळतात. तर खरंच मनापासून माझ्या कंपनीला व्ही आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला की या कंपनीने एवढे छान प्रोडक्ट्स लॉन्च केले त्याबद्दल मला फीडबॅक द्यायचा आहे माझ्या टीममधून. तर वाघमारे सरांनी किंवा दयानंद
वाघमारे सर, बाजीराव धनावडे सर यांनी तर दिलाच, पण त्याच्याबरोबर मला अजून एक फीडबॅक द्यायचा आहे. मी आता 3 महिन्यापूर्वी माझ्या एका मेंबरला PCODसाठी एक किट दिलेला. त्यांना जवळजवळ 4 वर्षापासून PCODचा त्रास होत होता. खूप हे म्हणजे अक्षरशः त्यांनी गर्भाशयाची पिशवी काढण्याचा निर्णय घेतलेला. एवढा हायपर अक्षरशः त्यांची नोकरीसुद्धा त्याच्यातून सुटण्याचे चान्सेस एवढे कमी, म्हणजे अक्षरशः नोकरी सोडायची वेळ आलेली त्यांच्यावर. त्या त्रासा म्हणजे सारख्या सुट्ट्या पडत वगैरे होत्या, हे होत होतं. आणि त्याच दरम्यानमध्ये मी आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स दिले, त्यांनी यूज केले 3 महिने. आत्ता त्यांचा PCODचा त्रास हा पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यांची MCA महिन्याला येते आता पाळी. अजिबात त्याचा त्यांना कसलाच त्रास होत नाही. त्याच्याबरोबर त्यांना तो रिझल्ट आल्यानंतर त्यांचे हेअर खूप असे गळत होते, केसात कोंडा वगैरे खूप जास्त होत होता. मग त्या मला म्हणल्या, "अजून तुझ्याकडे काय दुसरे अजून प्रोडक्ट्स आहेत का ह्याच्यावर?" नाही म्हणलं, "मॅडम आपल्याकडे आहेत." त्यांनी अल्कोरिस्ट घ्यायला सुरुवात केली. ॲलोवेरा जेल वापरायला सुरुवात. एवढा जबरदस्त रिझल्ट आला. आत्ता 1 महिन्याभरापासून त्यांचे केस पूर्णपणे गळायचे थांबलेले आहे. ती चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. त्यांची इम्युनिटी पॉवर म्हणजे पूर्णपणे चांगली झालेली आहे. अजून ॲलोवेरा जेल त्यांच्या स्किनवर जे डाग होते ते पूर्णपणे गेलेले आहेत अल्कोरिच आणि ॲलोवेरा जेल वापरल्यामुळं. असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे माझ्या टीममधून. मला खूप भारी वाटतं की असे रिझल्ट तर येतात, पण त्याच्याबरोबर त्या लोकांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत आहेत आणि एक काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते. थँक यू सो मच मॅम, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. आणि VR मोड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला तर मनापासून थँक सो मच. माननीय विकास गोपाळ सर आणि माननीय MD मॅडम प्रियाकड मॅडम, थँक सो मच. थँक मॅम. येस पूजा मॅम, खूप छान तुमचा फीडबॅक आहे आणि छान काम करतायत. सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की पूजा मॅम या सातारामधून आहेत आणि आपल्याकडे खूप छान काम करणाऱ्या म्हणजे शेतकरी ह्याच्यामध्ये आहेत त्या आणि तिथे असूनही त्या काम करतायत. त्या मला सगळ्या आपल्या VR मोरला खूप प्राऊड आहे तुमच्याबद्दल. थँक्यू सो मच पूजा मॅम. थँक्यू. आता सीमा वाघ म्हणून आहेत, त्यांना मी अनम्यूट केलंय. सीमा मॅम, हा बोला. मी अबोली बोलते. अबोली भूषण वाघ. मी बालमित्र घेतले होते. मी ते पिऊन पाहिले, ते खूप छान रिझल्ट आलेला आहे. मी ते वर्षभर वापरणार आहे. ते मुलांसाठी खूप छान आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. किती छान. वाव अबोली, आता तू नेहमी घेणार ना? रोजच्या रोज घ्यायचंय आपल्याला बाल्यमित्र. हो की नाही? येस. थँक्यू सो मच सीमा मॅम. तुमची मुलगी खूप छान आहे, गोड आहे एकदम. थँक्यू मॅम. अल्कोरिच पण छान खूप छान. छान आहे मॅम. मी स्वतः यूज केलेले आणि pad पण खूप सुंदर आहे. मला खूप ब्लडिंग व्हायचं ना, तर लायनर आणि पॅड मी यूज करायला लागल्यापासून माझा खूप त्रास कमी झालाय. ओके. येस येस थँक्यू मॅम. येस 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 सीमा मॅम, मस्त. तुम्ही कोणाच्या टीम मधून आहात? कोणाच्या अंडर मी आहात? स्वप्नाली बोराडे म्हणून. ओके ओके ठीक आहे. मस्त काम करा सीमा मॅम. हो मॅम, काम चालूच आहे माझं. येस थँक्यू सो मच सीमा मॅम. आता आपण थँक्यू मॅम. येस रुपाली चिकणे मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. रुपाली मॅम. हॅलो हॅलो नमस्कार. रुपाली अनिल चिकणे ठाकुर्ली वरून बोलत आहे, मंजिरी मॅम यांच्या टीम मधून. मला हेल्थ फोर्स बद्दल बोलायचं होतं. ऍक्च्युली माझी मावशी आहे, तिला गेले 5-6 वर्ष थायरॉइडचा प्रचंड त्रास आहे. म्हणजे तिचा त्रास इतक्या प्रमाणात आहे की ती सलग 1-2 वाक्य सुद्धा न अडखळता बोलू शकत नाही.
सो तिला मी आपलं हेल्थ फोर्स आणि ऑल इन वन सजेस्ट केलं. तिने 2 बॉटल घेतल्या. तिला आता इतका कॉन्फिडन्स आलेला आहे बोलण्यामध्ये, की ती सलग अर्धा तास न गळा साफ करता बोलू शकते. सो तिचं ते एम्बॅरेसिंग होतं, जी फीलिंग होती ती आता निघून गेलेली आहे. आता ती बऱ्यापैकी कंटिन्यू बोलू शकते. सो आता ती कंटिन्यू 6 ते 8 महिने हे प्रॉडक्ट आपले चालू ठेवणारच आहे. त्यांनी आपल्या कंपनीचे सी-एम-डी, एम-डी मॅम आणि आपले डॉक्टर सर यांचे फार फार आभार मानलेले आहेत. सो थँक यू वी आर मोर. येस. थँक यू रुपाली मॅम. येस. आपले प्रॉडक्ट इतके छान आहेत ना, की खरोखर म्हणजे सगळ्यांना त्याचे इतके छान फीडबॅक आलेले आहेत. थँक यू. श्रुती मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. श्रुती मॅम. नमस्कार मॅडम. मी येस, बोला. जय भरारी मधून आहे, ज्योती मकवाना मॅम यांच्या टीम मधून. मला ओके. माझा पायलो हिलचा फीडबॅक द्यायचा आहे. आधी माझा ओके. तर ऑल टोटलचा फीडबॅक खूप फेमस झाला, एकदम व्हायरल झालेला. पाहिलाच असेल सगळ्यांनी. आता पायलो हिलचा द्यायचा आहे. मला ह्याचा खूप त्रास होत होता, मूळव्याधाचा. मला फिशर सांगितलेलं डॉक्टरांनी, ऑपरेशन सांगितलेलं करायला. खूप डॉक्टर गेले, खूप पैसा माझा त्याच्यामध्ये गेला. पण नंतर मला नेहा मॅडम भेटल्या, त्यांनी मला हे सजेस्ट केलं की पायलो हिल ह्या वापर म्हणून. तर मी त्या गोळ्या घ्यायला लागली ना, त्याच्यापासून मला म्हणजे 15 दिवसात लगेच आराम पडला त्या गोळ्यांनी. आणि आता मी काहीही खाल्लं तरी मला काही त्रास होत नाही. प्लस मला हेल्थ कोर्सचा पण फीडबॅक द्यायचा आहे. माझ्या एका फ्रेंडला मी दिलेला हेल्थ कोर्स. तिने माझे स्टेटस बघून मला विचारलं, तर मग तिला मी हेल्थ कोर्स सजेस्ट केलं. तर तिने घेतलं की ती एक बॉटल घेतली आणि आता परवाच तिने मला सांगितलं की माझा थायरॉइड कमी झालाय. रिपोर्ट्स पण पाठवलेत तिने. मला आता तिचा फीडबॅक घेऊन ग्रुपवर टाकायचा आहे. तो मी टाकेन थोड्याच दिवसांनी. वाह! थँक यू विकास गोपाळ सर आणि प्रियाकड मॅम. आणि मॅडम तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक यू. येस श्रुती मॅम. मस्त. घ्या तुम्ही त्यांच्याकडून व्हिडिओ. आणि हां. आपली खूप गरज आहे या गोष्टीची. कारण आजकाल थायरॉइड खूप जणांना असतं आणि त्यांना हो. खूप प्रश्न असतात, की कसं काय कमी येतं? कसं काय गोळी बंद होते? तर त्या लोकांना म्हणजे ह्या आपल्या फीडबॅकचा खूप उपयोग होईल. आणि आहेत आपल्याकडे फीडबॅक आहेत आपल्याकडे. अजून भरपूर आहेत, 2-3 फीडबॅक आहेत, पण हो. सगळ्यांना बोलायची संधी मिळावी म्हणून म्हटलं मी आता थोडंच बोलते, नंतर देईन पुन्हा. येस, येस श्रुती हां. मॅम. थँक यू. थँक यू. येस. अनिता मॅमना मी अनम्यूट केलंय. अनिता मॅम. नमस्कार मॅम. आवाज येतोय माझा? हो, हो. येतोय मॅम. मी अनिता ब्रह्मपूरकर, पाथरीवरून आहे. वंदना रांगलेकर मॅडम यांच्या धुरंधर टीम मधून आहे. मॅडम मला बेरी प्लस म्हणजे फीडबॅक द्यायचा आहे. माझ्या पाठीला वन साइडला मी याच्या अगोदर पण तो फीडबॅक दिला होता. माझ्या म्हणजे पाठीला वन साइडला एक गाठ आली होती मॅडम. आणि म्हणजे त्याची डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली मी 3 महिने, पण तेवढ्या पुरतं कमी होत होतं आणि ती परत येत होती. मग आपले फीडबॅक वगैरे भरपूर ऐकले होते की कुठल्याही गाठी जिरतात हे म्हणून मी आपलं बेरी प्लस आणि अल्कोरिश घेतली त्यासोबत. तर ती म्हणजे एकच 8 दिवसच सुरू झाली की लगेच म्हणजे जे ठणक वगैरे लागली होती ती एकदम कमी झाली पूर्ण. अगदी मला झोपता पण येत नव्हतं पाठीवर सरळ. आणि डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. पण मला तो ऑपरेशनची म्हणजे भीती वाटत होती की आत्ताच म्हणजे एवढं ऑपरेशन वगैरे म्हणजे थोडीसं हे वाटलं. पण हे येण्यानं बेरी प्लसनं आपला खूप चांगला रिझल्ट आला आणि एकदम कमी झाली, पूर्ण जिरली अक्षरशः. त्याचा फीडबॅक मी YouTubeला पण दिला आहे मॅडम. थँक यू. मला बोलण्याची संधी दिली. थँक यू वी आर मोर. वॉव! खूप छान अनिता मॅम. मस्त तुमचा येस. फीडबॅक आहे. आणि येस. खूप छान. कीप इट अप. थँक यू. येस. रत्नमाला मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. येस रत्नमाला मॅम. रत्नमाला मॅम. हॅलो. येस. हां, बोला, बोला. मी पाथरीवरून बोलते. वंदना रांगलेकर मॅडम आणि कराडे मॅडमच्या टीम मधून. मला माझे 4-5 फीडबॅक आहेत, पण मला आज माझ्या डाऊनलाईननं घरी येऊन दिलेला फीडबॅक द्यायचा आहे. जे की माझ्याकडे कामाला यायची ती, तर तिला काय ना पिशवीचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी. तिच्या याच्यावर 6-7 गाठी झालेल्या होत्या.
तर मग मला दुसरीकडून कळालं म्हणून तिला मी बोलवून घेतलं आणि तिला पॅड आणि लायनर तोपर्यंत हे वापर म्हणलं तोपर्यंत. मग तिनं तेच कंटिन्यू ठेवलं. तर आज तिनं रिपोर्ट केले तर तिचे पूर्ण गाठी निघून गेल्यात. तिला असे पुढे सप्लिमेंट सुद्धा घ्यायचं काम पडलं नाही. आज पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आले. तिनं स्वतःहून फोन करून सांगितलं, घरी येऊन रिपोर्ट दाखवले. खूप छान. अजून 4-5 आहेत माझ्याकडे, पण नंतर देईल मी. अजून बाकीचे बरेच जण राहिलेत बोलायचे. सगळ्यांचे व्हिडिओ करून घ्या रत्नमाला मॅम. हो, करून घेते. येस. थँक यू. तुमच्यासारखे थँक यू. लोक आज आपल्या ह्या प्रॉडक्ट बद्दल आपल्याला इतके छान फीडबॅक देत आहेत. आपल्याला फार छान त्याचा फायदा होणारच आहे. हो. आपल्या नवीन येणाऱ्या मेंबर्स साठी खूप उपयोगाचं आहे. हा, ओके. हो, थँक्यू. येस. विद्या मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. विद्या मॅम. हॅलो हा विद्या मॅम, बोला. मॅम, मी उडान टीम मधून बोलते. मला बोला. विचारायचं होतं, म्हणजे कालच मला एक कॉल आलेला माझा स्टेटस बघून. तर ते बोलतात की त्यांच्या मिसेसला 15 दिवसातून म्हणजे 15 दिवस अंगावरून जायचं आणि आता सतत महिना व्हायला आला त्यांच्या अंगावरून जायचं. तर मला ते फीडबॅक पाहिजे होता त्यांना शेअर करण्यासाठी. मी ग्रुपला टाकलेला सुरेश हिरे सरांच्या, पण मला काही कोणाचा रिप्लाय नाही आला. ओके. ऍक्च्युली आज आपला फीडबॅक सेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मी सांगू शकेन, पण तुम्ही ना 1 महिना झाले त्यांना किती अंगावरून येते ते विचारा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना सांगू शकता की मोठे पॅड त्या वापरू शकतात. ऍक्च्युअल मध्ये त्यांना इन्फेक्शन असणारच आहे, त्याशिवाय इतके दिवस जाणार नाहीये. पण महिना होऊन गेल्यानंतर सुद्धा जर कंटिन्यू असेल तर डॉक्टरला आपल्याला दाखवणं गरजेचं आहे, कारण त्यांचं हिमोग्लोबिन कदाचित कमी होण्याची शक्यता असते. ओके. ते पण सांगते हिमोग्लोबिन बद्दल कमी होत चालले वाटतं त्यांचा का झाले असं काही बोलत होते ते. तर पण आपल्याकडे त्यासाठी कसं त्यांना मोनोपोजचे आपले होते ना, तर म्हटलं असतील कोणाकडे तर मला हवे होते असं. नाही, फिमेल चॉईस त्यांना घेणं गरजेचंच आहे. त्यामुळे फिमेल चॉईस त्या घेत नसतील तर साइड बाय साइड फिमेल चॉईस पण त्यांना द्यावं लागेल मॅडम. ठीक आहे, पण मला कसं ते व्हिडिओ पाहिजे होते. ओके. आपल्या ग्रुपला असतात व्हिडिओ. ते बघू नाहीत आपण ना. मिळाला तर आपण टाकू. माझ्याकडे मोनोपोजचा एक होता 6-7 मिनिटाचा, एकच आहे माझ्याकडे तो. पण आणि मला अजून म्हणजे हवे होते, म्हणून मी मेसेज टाकलेला, पण मला काही कोणाचा रिप्लायच नाही आला. ओके. बघू आपण मिळाले तर देऊ आपण ग्रुपवर. ओके. ठीक आहे, थँक्यू मॅडम. येस. थँक्यू. येस, मंजिरी मॅम तुम्हाला बोलायचंय, अनम्यूट केलंय. मंजिरी मॅम. डॉक्टर मंजिरी. येस. हॅलो. मी डॉक्टर मंजिरी बोलते. आता जे मॅडमनी विचारलं ना त्या संदर्भातच माझा एक आहे फीडबॅक. म्हटलं सगळेजण नवीन आहेत ते लोक येतात तर ठीक आहे. माझी एक पेशंट होती, तिचा फीडबॅक असा होता की तिला इतकं हेवी ब्लिडिंग होतं की ती जरा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी गेली उठून तरी तिला अगदी नळासारखी धार लागायची, एवढी हेवी ब्लिडिंग तिला होत होतं. आणि तिला ऍक्च्युली फायब्रॉइड होता, फायब्रॉइडची सिस्ट होतं म्हणून तिला ते तसं होत होतं आणि मेनोपॉज सुद्धा जवळ आलेला होता. तर ती इतकी ऍक्टिव्ह बाई होती की LIC एजंट होती आणि खूप महिन्याच्या तिच्या 150-200 पॉलिसीज असायच्या, एवढी ती ऍक्टिव्ह होती LIC मध्ये. आणि तिचं अचानक हे सगळं जीवन ठप्प झालं आणि ती 4 महिने झाले फक्त बाथरूमच्या बाजूला बसून होती, कारण उठलं की नळाची धार लागायची, इतकं हेवी ब्लिडिंग होतं. आणि तिला मग ती जेव्हा माझ्याकडे आली आणि तिला जेव्हा आपण आपल्या सप्लिमेंट फिमेल चॉईस, बेरी प्लस आणि ऑल इन वन आणि ऑफकोर्स पॅड लायनर्स हे सगळं स्टार्ट केलं आणि विदिन 3 months मध्ये तिचं ब्लिडिंग बऱ्यापैकी आटोक्यात आलं. आणि 4थ्या महिन्यापासून जी पिरियड तिची यायला लागली ती सांगत होती की आधीच्या जशा पिरियड्स येतात 4-4 दिवस फक्त ब्लिडिंग व्हायचं तसंच आताही होतंय. आणि आता तिला ऑलमोस्ट 6 महिने होत आले, पण अजूनही तसंच व्यवस्थित 4 महिन्यावरती तिचं ब्लिडिंग आहे. आणि दुसऱ्याच महिन्यात ती घराच्या बाहेर पडली. जे 4 महिने झाले तिचं पूर्ण काम ठप्प झालेलं होतं ते दुसऱ्याच महिन्यात ती बाहेर पडली, कारण तिला जो विकनेस आलेला होता तो पूर्ण बऱ्यापैकी तिला बरं वाटलं आणि ती लगेच बाहेर पडून कामाला सुद्धा लागली आणि खूप सुंदर छान रिझल्ट आलेला आहे. तर मेनोपॉज जरी जवळ आला असेल
किंवा फायब्रॉइडची सिस्ट असेल आणि त्याच्याने जर समजा हेवी ब्लिडिंग होत असेल, तरी सुद्धा आपले हे प्रोडक्ट्स अतिशय सुंदर आहेत, खूप छान काम करतात. मेन म्हणजे पॅड लायनरनी बाहेरून ऑक्सिजन लेव्हल मेंटेन होते. मगाशीच एका आपल्या डिस्ट्रिब्युटरने सांगितलं की सिस्ट नुसत्या पॅड लायनरनीच निघून गेल्या. सो ऑक्सिजन लेव्हल मेंटेन झालं की तुमच्या गर्भाशयात कुठलंच इन्फेक्शन, कुठलीच गाठ, कुठलंही काहीही गोष्ट राहत नाही. पूर्ण हेल्दी आपलं गर्भाशय होतं आणि हा माझा रिझल्ट नक्कीच मला आता सांगावासा वाटला. त्यांना पण त्याचा फायदा होईल. तर खूप छान बेस्ट आहेत आपले प्रोडक्ट. सगळ्यांनी बिनधास्त द्या सगळ्या पेशंट्सना. येस. येस, मंजिरी मॅमनी खूप समाधानकारक उत्तर दिलेलं आहे. आणि थँक मंजिरी मॅम. तुमचे नेहमीच फीडबॅक आणि हे छान असतात सर्वांना अगदी प्रेरणादायी. थँक सो मच मंजिरी मॅम. जागृती मॅम बोललेल्या आहेत. आता आपण आपल्या विभूती मॅमना अनम्यूट करत आहोत. विभूती मॅम ऑलरेडी अनम्यूट करून बोलू शकतात. थँक सो मच मॅम. खरंच खूप छान वाटलं सगळ्यांचे फीडबॅक ऐकून आणि माझे स्वतःचे फीडबॅक तर मी शेअर केलेलेच आहेत. जसं व्हीआर मोर मध्ये मी येण्याचं कारणच हे होतं की प्रोविंग्ज आणि आपले प्रो लायनर आणि प्रोकेअर स्प्रेने मला जे पॅडमुळे इन्फेक्शन झालेलं ते निघून गेलं. जे की 1.5 वर्ष मी म्हणजे गोळ्या औषधं करून थकली, पण बरं नव्हतं झालं. तर तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि नंतर विचार केला की इतकं छान प्रॉडक्ट आहे, ते आपण सजेस्ट करूया. असं करत गेले. पण एक आणखीन सांगते की माझा जो बाबू होता म्हणजे मी आधीच मुळात म्हणजे आता तरी मी जाड आहे म्हणायला. ह्याच्या आधी तर मी अजूनच बारीक होते आणि माझा जो बाबू आहे ना आता 13 वर्षाचा आहे तो पण. तो खूपच हेल्दी होता जन्मल्यापासूनच आणि मी इतकी बारीक होती ना की त्याला उचलून आहे ना आणि मला प्रेग्नन्सीपासूनच बॅक पेन सुरू झालेलं आणि त्याला म्हणजे 6 महिन्याचं बाळ 13 किलो होतं. जो 9 महिने त्याने मानच नव्हती पकडली, एवढं मोठं डोकं होतं. त्यामुळे मला ना कंपल्सरी त्याला 2 हाताने पकडायला लागायचं आणि जे माझ्याच्याने पेलवत नव्हतं म्हणजे अर्ध्या रस्त्यात मी कोणाला तरी घ्यायला बोलवायची. ह्याच्याने माझा जो बॅक पेन सुरू झालेला, नंतर एक साइडला त्याला उचलून माझी शीर दबली गेली होती आणि हे सगळे त्रास आहेत ना म्हणजे मी घरात उठलं की आपलं सुरू व्हायचं. आज पाठ दुखते, आज हात दुखतोय, आज मान दुखते आणि मग हे मी जेव्हा घरात सांगायची ना, मग घरच्यांनी उलट सुरू केलं. उठल्यावर ते लोकं विचारायला लागले. उठलं की "बाई तुझं आज काय दुखतंय?" कारण मी रोज हेच, आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय. पिरियड मधला त्रास हे सगळं सुरू पिरियडमध्ये पिरियड नसेल, बॅक पेन नसेल, त्या दिवशी माझं भलतंच ॲसिडिटी झालीये, डोकं दुखतंय, मळमळतंय, उलट्या होताय. म्हणजे घरच्यांना एक माहिती होतं, की हिचं काहीतरी रोज असणार आहे. पण आता सांगायला खूप अभिमान वाटतो, की व्ही आर मोरमुळे ज्या दिवशी मी पहिल्यांदा पॅड वापरला त्या दिवसापासून आजतागायत मला पिरियडमध्ये पेन झाला नाही. म्हणजे नॉर्मल डे सारखा नॉर्मल डे. माझं जे शीर दबली होती ती क्लिअर झाली. बॅक पेन तर मला आता आठवत पण नाही की मला होतं. आज फीडबॅक सगळ्यांचे ऐकल्यावर म्हटलं, की मला बॅक पेन होतं गायबच झाला. त्यानंतर डोकेदुखी आपली अल्कोहोलची इतकी जबरदस्त आहे त्याच्याने माझा ॲसिडिटीचा त्रास निघून गेला. ऑल टोटल जी आहे ना, ती तर मी रेग्युलर खाते. म्हणजे मी नाहीच, मी अल्कोरिच, आपली ऑल टोटल आणि बेरी प्लस ह्या 3 माझ्या फेव्हरेट आहेत ज्या मी कंटिन्यू खाते. बाकी प्रोविंग्स, प्रो लायनर यूज करते. आता ह्याच्यातच एक बोलते, की मला जस्ट एक कॉल आला होता त्या वर्तक कॉलेज आहे वसईला जिथे प्रोफेसर आहेत. एज कमी आहे म्हणजे अगदी नवीनच जॉबला लागलेली मुलगीच आहे. तर तिने मला कॉल केला होता, की म्हणे "ताई हे जे पॅड आहेत ना, इतके जबरदस्त आहेत ना, की मी दुसऱ्या कुठल्या पॅडचा विचारच नाही करू शकत. तर खूप छान तुझं काम पण छान चालू आहे. तर कसं करतेस तू आणि काय?" आणि तिने मला हे सांगितलं, की मला ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ना, मी जॉइनिंगला जे प्रॉडक्ट घेतले ते मी वाटले म्हणे. ते त्याचे जे पॅड इतके सुंदर आहेत ना, की मी माझ्या मैत्रिणींना ह्यासाठी वाटले, की तुम्ही घ्या आणि तुम्हाला जर परत हवं असेल ना, तर रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण मी काही तुम्हाला प्रोव्हाईड नाही करू शकत, पण हे फ्रीमध्ये. तर म्हणे तुम्ही काम कसं करतात? तर मी म्हटलं, की तुमच्यासारखे असे लोकं असतात ना, की जे दुसऱ्यांचा विचार करतात आणि दुसऱ्यांना सजेस्ट करतात. नाहीतर तू स्वतः वापरून गप्प बसली असतीस. तर अशा लोकांमुळे पण हुरूप येतो. मग ती म्हणते, "ताई माझ्या कॉलेजमध्ये सेशनला बोलावलं म्हणजे तू जातेस म्हणून विचारलं. तर तू येशील का?" म्हटलं, "येईन." "मग तुझे काही चार्जेस असतात का?" मी म्हटलं, "आमचे काहीच चार्जेस नाही." मग म्हणे, "मग तुम्ही एवढं फिरतात, चार्जेस नाही घेत का?" तर मी म्हटलं, की "चार्जेस घ्यायची गरजच नाही लागत. कारण हे सगळं जनजागृतीचं काम आहे. फ्रीमध्ये असतं सेशन." बोलते, मला वाटलं चार्जेस असतात म्हणून मी काही बोललीच नाही." मग म्हणे, "मग तुम्हाला कसं काय?" तर मी म्हटलं, "कंपनी आम्हाला
त्याचं सुद्धा म्हणजे आम्हाला कंपनीकडून ऑलरेडी इन्कम मिळतंय. तर मी तिला म्हटलं, की मला लास्ट मंथ 80,000 प्लस इन्कम आलं होतं. तर म्हणे, "अरे बापरे ताई, मी तर एवढं एम-बी-ए वगैरे केलं आणि आता प्रोफेसर आहे, तरी मला सुद्धा तेवढी सॅलरी नाही मिळत. मग तुझं बरं आहे, की तुला फायदा पण होतोय आणि इन्कम पण छान." तर असं सगळं आहे. थँक यू सो मच धनंजय पाटील सर, की इतके अमेझिंग प्रॉडक्ट तुम्ही आणलेले आहेत. थँक यू सो मच माननीय विकास गोपाळ सर, माननीय प्रिया कड मॅम, शिंदे सर आणि मला ह्या व्ही-आर मोरची ओळख म्हणजे मला मिळालाच नसता व्ही-आर मोर. तो आणला माझ्या मैत्रिणीने, माझ्या बहिणीने, माझ्या लीडरने, आरती भोईर मॅम आणि मानसी पत्ताने मॅम ह्या दोघींच्या सपोर्टमुळे आज मी खूप पुढे काम करत चाललेले. थँक यू सो मच. थँक यू सो मच ज्योत्स्ना मॅम बोलण्याची संधी दिली. येस. थँक यू विभूती मॅम. मस्त तुमचा फीडबॅक. येस. आणि जागृती मॅमची बेबी आलेली आहे. मुलगीला बोलायचं आहे, तर आपण जागृती मॅमना अनम्यूट करूया. जागृती मॅम हँड रेज करा जरा. हेलो. हो गया, हो गया. से यस. नियति नमस्ते, मेरा नाम जागृति है और मेरी बेबी अभी कुछ बात करने वाली है अभी कब सॉरी नियति सूर्य सिंह बेबी है, वो अभी बाल्य मित्र के बारे में थोड़ी बात कहने वाली है. मोनिया सॉरी मॅम, ती हर टायमाला असंच करते, पण ठीक आहे. तिला बोलायचं होतं म्हणून मी हे केलेलं, इन्सिस्ट केलेलं की लाईक तिला बोलायचंय करून. निया, ठीक आहे. यू वांट टू असू दे. से ना? बोला. बोलो. आणि खरं सांगू तुम्हाला मॅम, बालमित्रमुळे ना तिची हेअर ग्रोथ पण झालेली आहे. वाव. हे बघा, मस्त. मी तिचं 5 वेळा ते आपलं शेव्ह सगळी. केलेलं होतं, हा. पण तिचं ग्रोथ नव्हतं. पण जेव्हापासून बालमित्र स्टार्ट केलं ना, तिची हेअर ग्रोथ पण चांगली झालेली आहे. वाव. आय शो युअर हाईट. कम ऑन गेट आणि हाईट ही वाढलेली वाव. आहे मॅम. नाइस. क्या नाम है इसका? नाम बताओ अपना. नाम? नियति. नियति. वाओ, वेरी गुड. तुम क्या ले रही हो? बाल्य मित्र ले रही हो? आप क्या पीते हो बताओ. क्या पीते हो? मित्र. वेरी गुड. कैसे लग रहा है आपको? अच्छा लग रहा है? बाल्य मित्र अच्छा लगता है? वेरी गुड. बोलो हाँ जी, गुड बोलो निया. मुंडी क्या हिला रहा है? हाँ बोलो. गुड गर्ल, गुड गर्ल. तिला सकाळचं तिचं रुटीन आहे. अर्ली मॉर्निंग तिला बट टचवूड मी तुम्हाला आता मग आधी पण मी बोलली की तिला अर्ली मॉर्निंग देते आणि 1 वर्षापासून खरंच मॅम डॉक्टरकडे मला तिला घेऊन जायला लागलं नाही. खूप छान चांगला रिझल्ट आहे आपलं बालमित्रचा मॅम. म्हणजे वाव. इतकी क्या ऍक्टिव्ह बात झाली आहे ना, की तिला थांबवायला लागतं, की बस आता बस असं. आणि खूप हातपाय पण छान. नाही खूप दुखत तिचे, बिलकुल पण हातपाय आणि तिचे आणि मुळात म्हणजे ना मॅम मतलब मैं हिंदी में बोलूंगी कि एक्चुअली मतलब ना जर्सी इतना खत्म हो गया है ना कि उसकी कोई दवाई भी नहीं है ज्यादा अरे घर में. क्या जैसे बात. पहले बहुत दवाई होती थी उसकी, हर चीज में दवाई होती थी, ऑलमोस्ट दवाई नहीं है घर में. बहुत बहुत तो खूप. ये अच्छा रिजल्ट है. और मैं इसके लिए से बात करना चाहती थी कि वो हिंदी में बोलती थी कि मैं वी-आर मोर का डांसिंग पाउडर पीती हूँ, उससे मेरे हाथ पैर भी दर्द नहीं होते. वो हर टाइम ही ऐसे बोलती है. बट ठीक है, मैं वीडियो बना के सीरियसली शेयर शेअर करूंगी. करतो. और थैंक यू वी-आर मोर. येस, थँक यू जागृती मॅम. नियती. थैंक यू थँक ज्योत्स्ना यू. मॅम. ओके. अनघा मॅम ओके. तुम्हाला अनम्यूट केलंय. अनघा मॅम. आता बघा. माझी मम्मी वी-आर मोर मध्ये काम करते. माझं नाव वैदेही. मी रोज बाल्यमित्र घेते आणि मी दूध नव्हती पियायची म्हणून आता मम्मी मला
दुधातून बाल्यमित्र टाकून देते आणि आता मी रोज पिते, मी आणि माझा भाऊ, आणि मला फ्रेश वाटतं आणि मला खूप ताकद पण येते आणि स्पोर्ट्स मध्ये पण मी चांगली राहते. नाही तर आधी मला थकवा जाणायचा, आता मला थकवा नाही जाणार. आणि थँक्यू वी आर मोर. येस, खूप छान. मस्त मस्त. बघा, आता सगळ्यांची मुलं आलेली आहेत, कॅमेऱ्यासमोर येत आहेत आणि ऐकतायत. म्हणजे बघा तुमचे फीडबॅक किती महत्वाचे आहेत. थँक्यू सो मच अनघा मॅम, तुमच्या मुलांना पण. खूप छान, खूप छान. मस्त. तुम्हाला बोलायचंय अनघा मॅम परत? नाही ना? हा, ठीक आहे. मैथिली मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. मैथिली मॅम. हॅलो मॅम, आवाज येतोय का? हो हो, येतोय. मॅम, मी मैथिली गोटणकर बोलते, पनवेलमधून बोलते. वंदना मॅमच्या टीम मधून, धुरंधर टीम मधून बोलते मॅम. मला पायलो हिलचा फीडबॅक शेअर करायचा मॅम. ऍक्च्युली मला स्वतःला पायलो म्हणजे मुलबाळ होता, तर मी बरेच डॉक्टर केले. अगदी केम हॉस्पिटल पासून बरेच केले, कारण बऱ्याच वर्षापासून होता, पण मला बाहेरचा काही रिझल्ट नाही लागला. तर मला वंदना मॅम एकदा भेटल्या आणि त्याने मला सजेस्ट केलं आणि मला अवघ्या 15 दिवसाचं पायलो हिल एवढं सुंदर फीडबॅक पडला ना मॅम. तर रिअली मी गरम वस्तू काही खाल्ली तर मला खूप त्रास व्हायचा, पण आता मी पायलो हिल खाऊन खूप हॅपी आहे. मी गरम वस्तू खाऊन मला काही त्रास होत नाही. आणि याच्यातच मॅम मी जॉईन झाली. तर नंतर आता एका महिन्यापूर्वी माझ्या कस्टमरला दिला पायलो जेन्ट्स होते, त्यांना फ्रेशरचा खूप त्रास होता. 2 वर्षापासून त्यांना पायलो व्हील होतं, सॉरी प्रेशर होतं. तर त्यांना पण मी असं सांगितलं. अवघ्या 15 दिवसात पण मॅम त्यांना खूपच छान रिझल्ट आला. त्या आता गरम वस्तू पण खातात आणि ते बोलतात तुमचे प्रोडक्ट खूपच म्हणजे खूपच छान आहे. आता त्याने ही सेकंड पायलो हिलची गोळी घेतली आणि ते बोलते मी कंटिन्यू 6 महिने करणार आणि अजूनही मी दुसरे कस्टमर पण देणार आहे. खूप खूप छान आहे. आणि धनंजय पाटील आणि विकास सर, प्रिया मॅम खूप खूप यांना ब्लेसिंग भेटणार आहे कंटिन्यूअस. कंटिन्यू लाईफ टाईमच भेटणार मॅम. खूप छान म्हणजे प्रोडक्ट आहे, एक नंबरच आहे मॅम. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही वेळात वेळ मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू सुषमा मॅम. मॅम, खूप छान तुमचा फीडबॅक आहे. अजून कुणाला बोलायचं असेल तर सांगा, कारण वेळ आपली होऊन गेलेली आहे. तर कुणाला काही बोलायचं नसेल तर आपण आता मीटिंग एंड करू. थँक्यू सो मच सगळ्यांना. खूप छान असे फीडबॅक तुम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि असेच फीडबॅक आपल्याला नेक्स्ट सेशनला आपल्याला द्यायचे आहेत. आणि आधीच तुम्ही आपले हँड रेज करून ठेवा, जेणेकरून तुमचा फीडबॅक नक्कीच देता येईल. मॅम, मी निशा पाटील, मला हॅलो. येस. ओके. ज्योत्स्ना मॅम, त्यांचा मेसेज आहे. त्यांना अनम्यूट ऍक्च्युली मी त्यांना शेअर केलं होतं. त्यांना हँड रेज करता येत नाहीये. ठीक आहे, ओके. आपण त्यांना अनम्यूट करूया. निशा मॅम, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. आपल्या मोबाईलच्या खाली लेफ्ट बाजूला म्हणजे डावीकडे तुम्हाला अनम्यूट चं ऑप्शन असेल बघा. तिथे क्लिक केलं की तुम्ही लगेच बोलू शकाल. नवीन त्यांना दाखवायचंय. निशा मॅम, ऐका, तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन येईल बघा, समोर येतो का बघा. त्याच्यावरती क्लिक करा, अनम्यूट म्हणून येईल. एकदा ट्राय करा, नाहीतर उद्या भेटते मी तुम्हाला आणि दाखवते. नेक्स्ट टाइम द्या मग तुम्ही. निशा मॅम, तुमच्याकडून अनम्यूट होत नसेल ना, तर ठीक आहे. ज्योत्स्ना मॅम नवीन आहेत त्या ऍक्च्युली. त्यांना मी दाखवते उद्या. जवळच राहतात माझ्या. मी त्यांना सगळं दाखवते आणि मग नेक्स्ट टाइमच्या मीटिंगला त्या नक्की आपल्याला शेअर करतील. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच सर्वांना. विभूती मॅम, थँक्यू.
आपण आता मीटिंग एंड करू. गुड नाईट थँक्यू सो एव्हरीवन. मच मॅम. थँक्यू एव्हरीवन. गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. मी आता एंड करते मीटिंग.